ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा मात की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये गंगा पृथ्वी तलावर कशी आली, भगीरथाने केलेली ती तपश्चर्या, गंगेची केलेली स्तुती, हे आपण सर्व मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे। आता राजा परीक्षिताला शुकदेव पुढच्या कथा सांगतायत की राजा परीक्षिता ऐक, भागीरथाच्या वंशामध्ये पुढे खट्वांग नावाचा एक राजा झाला। तो चक्रवर्ती राजा होता। त्याने देवासुर संग्रामामध्ये देवतांना मदत केलेली होती आणि दैत्यांचा पराभव केलेला होता। इतका कर्तृत्ववान राजा, परंतु त्याचं महत्व याच्यासाठी आहे की त्याला त्याचा अंतकाळ जवळ आला आहे याची जाणीव झाली आणि तेवढ्या काळातच, घटका दीड घटकेचाच तो काळ, एवढंच आपलं आयुष्य शिल्लक आहे, त्याने त्याच काळामध्ये सर्वस्वाचा त्याग केला आणि आपलं चित्त भगवंताकडे समर्पित केलं व आपला प्राणत्याग करून त्याने प्राणत्याग केला। उरलेल्या काळाचा सदुपयोग केला, जीवन सार्थकी लावलं। बरे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो यथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण। हे भगवंता, बरवे झाले, फार बरं झालं, मी या मृत्यूच्या आहारी पडलो नाही। पहा, भयानक अशी महामारी होती, तेव्हा अनेक लोक त्या महामारीमध्ये गेले। आपण भाग्यवान की आपण त्या महामारीतून बाहेर आलो। हा केवळ दैवयोग। अत्यंत भीतीदायक वातावरण सगळ्यांनी अनुभवलेलं होतं। जे वाचून आले ते भाग्यवान। वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण। आणि उरलेलं आयुष्य आपण भगवंताच्या चरणी अर्पण करावं, असं या खट्वांग राजाने केलं। त्याने प्राणत्याग केला आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं। तो एक आदर्श मानला जातो। या खट्वांगाचा पुत्र होता दीर्घबाहू, आणि दीर्घबाहूचा पुत्र रघु, रघुचा पुत्र होता अज, आणि अजाचा पुत्र होता महाराजा दशरथ। हे सर्व अयोध्येचे राजे, अयोध्येचे राजे। राजा दशरथ यांना 4 पुत्र होते। ते भगवान विष्णूचा अवतार होते, अत्यंत प्रसिद्ध होते। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। आता तुम्ही म्हणाल की भागवतामध्ये हे रामायण कशाला? नाही, भागवतातला हा राम आहे। हे चरित्र राजा परीक्षितासहित सर्वांना समजावं यासाठी शुकदेवाने कथन केलेलं आहे। शुकदेवाने कथन केलेलं आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये रामाचं आदर्श चरित्र असावं, चारित्र्य असावं। रामाचा एक आदर्श घेऊन आपलं जीवन आपण व्यतीत करावं, यासाठी हे रामायण आहे। कारण भगवान श्रीरामांसारखा मर्यादा पुरुषोत्तम असा जगात झालेला नाही। राम साक्षात परब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे, आणि त्यांनी या मानव जाती समोर
नेहमीच एक आपला जीवनाचा आदर्श ठेवलेला आहे. भगवान श्रीराम हे श्रीहरीचा 7वा अवतार मानला जातात. पितृवचनासाठी त्यांनी सर्व राज्य त्याग केलेला आहे आणि आपली एक मोठी परंपरा, या रघुकुलाची परंपरा, त्याचं वर्णन केलेलं आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रामाच्या वंशावळीची एक यादी आहे. अविनाशी ब्रह्मा, त्यानंतर मरीच झाला, कश्यप, विवस्वान, वैवस्वत मनु, इक्ष्वाकु, कुक्षी, विकुक्षी, बाण, अनारण्य, पृथु, त्रिशंकु, धुंदुमार, युवनाश्व, मांधाता, सुसंधी, ध्रुवसंधी, भरत, असित, सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप, भगीरथ, ककुस्थ, रघु, प्रवृद्ध, संवर्धन, सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्रघ, मरु, प्रशुश्रुक, अंबरीश, नहुष, ययाति, नाभाग, अज आणि राजा दशरथ आणि दशरथाचे पुत्र श्रीराम, म्हणजे यांच्या वंशामध्ये भागवताच्या याच्याप्रमाणे राम ही 40वे पुरुष होते आणि एक मोठी परंपरा यांच्या कुळाला होती. आणि म्हणून रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पण बचन न जाय. प्रभू श्रीरामांचं चरित्र अत्यंत परम पावन चरित्र मानलं जातं आणि म्हणून चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. महापातकाचा नाश श्रीरामाच्या चरित्रातून एक एक अक्षराने होत असतो. रामरक्षेतला पहिला ते चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी रामायण आणि त्याच्यामधले सगळ्यात 2 महत्वाचे अक्षर भगवान शिवांनी सांगितले. हे शतकोटी रामायणाचं त्यांनी सर्व देव दानव मानवांमध्ये वाटप केलं आणि शेवटी त्यांच्याकडे फक्त एक श्लोक राहिला. देव दानव मानव पुन्हा भगवान शंकरांकडे गेले आणि म्हणले की महाराज भगवान, तुम्ही आम्हाला याच्यातले काही अक्षर वाटून द्या. आणि त्यांनी तो अनुष्टुप छंदातली 30 अक्षर पुन्हा वाटून दिली. देव दानव मानवांना समान 10 असे वाटले आणि फक्त 2 आपल्याजवळ राहू दिले. देवांना आश्चर्य वाटायला लागलं की भगवान एवढं सगळं आपण घेऊन घेतलं त्यांच्याकडून, तरी परमानंदात मग्न आहे, याचं रहस्य काय. म्हणून ते परत महादेवाजवळ गेले आणि भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही तुमच्याजवळ काही शिल्लक ठेवलेलं आहे का. तेव्हा भगवान म्हणाले की आता माझ्याजवळ फक्त 2 अक्षर आहेत आणि तुम्ही 3 आहात. तुम्हाला मला समान वाटप करता येणार नाही, ते मी माझ्यासाठी राखून ठेवलेले आहेत. तेव्हा देवांनी त्यांनी विनंती केली, भगवान आम्हाला देऊ नका, पण सांगा तर खरी कोणती अक्षर आहेत ती. आणि तेव्हा भगवान सांगतायत, नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा, फोडी पाशानाला पाना, नाम तुझे देवा देवा नारायणा. नाम जपले वाल्मिकाने, फुटली त्याला 2 पाने, नाम तुझे देवा देवा नारायणा.
वाल्मिकाने जे नाम जपलं, एका परब्रह्माचे झालेले कोणते ते, तर एक परब्रह्म एकमय अद्वितीय, त्याला दोन पानी फुटली, एक पान आहे रा आणि दुसरं आहे म. आणि हे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. मी हे दोन जे अक्षरी नाम आहे हे मी घेतो, आणि हे नाम घेण्याला सकळासी आहेत हे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ही जी दोन अक्षर आहे, ही या दोन अक्षराने रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवातार, हरी 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 मंत्र आश्वाचा म्हणती जे वाचा या मोक्ष. आणि म्हणून त्या भगवान शिवांनी ही दोन नाम जगाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी ती अर्पण केली, त्यांना सांगितली. असं सांगतात काशी क्षेत्री ज्याचा मृत्यूकाल येतो समीप, तेव्हा अंतिम क्षणाला भगवान त्या जीवाच्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये राम नामाचा मंत्र देत असतात. राम नाम सत है, सत बोले गत है, तो सद्गतीला जातो. अशा श्रीरामाचं चरित्र शुकदेव आता राजा परीक्षिताला सांगतायत. अयोध्येचा राजा दशरथ अत्यंत पराक्रमी असे राजे होते. त्यांनी देवासुर संग्रामामध्ये देवांना विजय मिळवून दिला होता. त्यांना 3 मुख्य राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा. आणि त्या अत्यंत तपस्वी अशा राजाचं ते राज्य अयोध्येला. त्या राजा दशरथाजवळ एक महत्वाचा गुण होता, तो म्हणजे शब्दविधिवान. तो बाण चालवताना शब्दाचा वेध घेऊन बाण चालवत असे. राजा दशरथ सर्व बाबतीत जरी सुखी असला तरी त्याला त्या काळामध्ये संतान नव्हते, त्यामुळे तो सदा दुःखी असायचा. आणि विरुंगळा म्हणून तो एकदा शरयू नदीच्या त्या जवळच्या अरण्यात गेला आणि एक अंधाऱ्या रात्री शिकारीसाठी तो बसला एका झाडावर चढून. आणि त्यावेळेस एक त्या तळ्याच्या जवळ एक असा बुडबुड बुडबुड असा आवाज आला. राजा शब्दविधी बाण चालवणारा होता, त्या शब्दाचा वेध घेतला आणि त्यांनी आपला बाण सोडला. राजाचा असा कयास झाला किंवा त्याला असा अंदाज होता की कोणीतरी हरिण पाणी पिण्यासाठी आला असावं. परंतु तिथे त्याला त्याच क्षणामध्ये एका मनुष्याचा मानवी आवाज ऐकू आला. कारण त्याच ठिकाणी एक मुलगा पाणी भरण्यासाठी आलेला होता, घायाळ होऊन पडला होता. राजा त्याच्याजवळ गेला. त्या बाळाला बाण लागलेला पाहून ते अत्यंत दुःखी झाले. आणि तो होता श्रवण कुमार. आपल्या मातापित्यांना, जे त्याचे मातापिता आंधळे होते, तो तीर्थयात्रेला निघाला होता, काशी क्षेत्री जात होता. त्याने कावड तयार केलेली होती. एका बाजूला माता आणि दुसऱ्या बाजूला पिता, अशी ती खांद्यावर कावड घेऊन चालला होता. आणि त्या तळ्याकाठी राजा दशरथांचा बाण लागला. त्या बाणाने तो घायाळ होऊन अंतिम क्षण जीवनाचे मोजत होता. राजालाही अत्यंत वाईट वाटलं. तेव्हा दशरथाला त्या पुत्राने सांगितलं की महाराज, तुम्हाला ब्रह्महत्या लागणार नाही. कारण त्यांच्या माता आणि पिता, त्यांचे पिता काही ब्राह्मण नव्हते, त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागणार नाही. परंतु आंधळ्या माता पिताचा एकुलता एक पुत्र या ठिकाणी मृत्यू पावला. हे अत्यंत दुःखद घटना घडली होती. माझ्या आई वडिलांना हे पाणी द्या, हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि ती जुन्या काळातली, त्या काळातली एक कविता फार प्रसिद्ध होती. शर आला रे धावून आला काळ, विवळला
श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक, हे राजाच्या करुणा श्रवणी वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी, आसवे आणुनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी साधिली तुम्ही वेळ, मम म्हातारे माय बाप तानेले, तरु खाली असतील बसले, कावड त्यांची घेऊनी मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला, आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी, ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शरहा आला, या उरात ऋतुनी बसला, मी एकुलता एक पुत्र कसा घाला, मज वरती अवचित आला, त्या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेसी आता मुकनार, जा बघतील ते वाट पाखरावानी, द्याने आधी पाणी. या काव्यातून ते वर्णन केलेलं आहे. श्रावण सांगताय की जा, माझे माता पिता अंध आहेत, त्यांनाही पाणी घेऊन जा. आणि राजा दशरथ ती झारी जलातून भरून तो त्यांच्या माता पित्याजवळ जातो, बोलत नाही, मूकपणे उभा आहे. माता पिता म्हणतात त्यांनी ओळखलं नाही, कारण ते अंध होते. बाळा का बोलत नाहीस? राजाला भडभडून आलं. त्याने हात जोडून विनंती केली की हे वृद्ध दाम्पत्यानो, मी तुमचा श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. चुकून तुमचा बाळ माझ्या हातून या दंशमानाने मारला गेला, त्याला बाण लागला. तेव्हा ती माता पिता त्यांनी ते जल नाकारलं की राजा, आम्ही हे जल पिऊ शकत नाही, आम्हाला हे जल नको आहे. आमचा पुत्र गेला, आता जगून काय फायदा आहे? पण राजा लक्षात ठेव, हा शब्दवेध नेहमीच आपल्या फायदेशीर असतो असं नाही. आज तू शब्दवेधाने आमचा पुत्र, आमचा नेत्र हिरावून नेला आहे. लक्षात ठेव, तुला ब्रह्महत्या लागणार नाही, पण आम्ही तुला शाप देतो की आम्ही जसे पुत्राच्या दुःखाने इथे विवळत आहोत आणि त्या पुत्राच्या वियोगाने आम्ही प्राण सोडत आहोत, राजा तुलाही पुत्र वियोग तुझ्या मृत्यू समय होईल, तुझेही पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही. अशा प्रकारे त्यांनी शाप दिला. राजा दशरथाला वाईट असते आणि त्या दोघांनी, त्या वृद्ध अशा श्रावणाच्या माता पित्यांनी तिथे प्राण सोडला. राजा दशरथाने त्या तिघांची उत्तर क्रिया केली, अयोध्येत परत आला. अत्यंत दुःखित अंतःकरणाने परत आला. दुःखी जीवन काढतोय, मनातली ती गोष्ट जात नाही. राजाला आता दोन दुःख आहेत, एक म्हणजे संतान नाही आणि दुसरं म्हणजे या बालकाचा आणि त्याच्या मात्या पित्याचा झालेल्या मृत्यूला राजा दशरथ कारणी आहे. याही दुःखामुळे शेवटी आपलं दुःख पुत्र नाही याचं दुःख आपले गुरु वशिष्ठ यांना सांगितलं. वशिष्ठ त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला की राजा घेऊ नकोस, तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. पुत्रकामेष्टी यज्ञाने तुला यज्ञदेव प्रसन्न होतील आणि तुला निश्चित पुत्र होतील. आणि त्यामुळे राजाने वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याच्यातून यज्ञदेव प्रकट झाले. त्यांनी पायस दिलं. त्या पायसाचं वाटप तिन्ही राण्यांमध्ये केलं.
कौशल्येपासून त्यांना श्रीराम, कैकेयीपासून भरत आणि सुमित्रेपासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे हे 4 मुलं झाले. मुलं मोठी झाली आणि त्याच काळात अरण्यामध्ये जे विश्वामित्र ऋषी यज्ञयाग करत होते त्यांना त्राटिका नावाची जी राक्षसी होती ती त्रास देत होती. तेव्हा एक दिवशी विश्वामित्र राजा दशरथांकडे आले. दशरथांना त्यांनी राम आणि लक्ष्मण यांची मागणी केली. त्यांना घेऊन ते वनात गेले. त्राटिका आणि इतर राक्षसांचा त्यांनी वध केला श्रीरामाकडून. त्याच वेळेस त्यांनी त्यांना बला अतिबला नावाच्या विद्या दिल्या, धनुर्वेद शिकवला. पुढे ते जनकपुरीला गेले. जनकपुरीला माता सीता, या जनकपुरीच्या महाराजा जनक यांची ती कन्या होती. तिथे स्वयंवर मांडलं होतं. त्या स्वयंवरामध्ये सीता धनुष्यबाण तोडून ते स्वयंवर, सीतेचं स्वयंवर श्रीरामांशी झालं. विवाह सोहळा झाला. त्याच वेळेस दशरथालाही तिथे बोलून घेण्यात आलं. इतरही मुलांचे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे विवाह त्याच वेळेस तिथे झाले. नंतर अयोध्येला ते परत आले. असाच काळ निघून गेला आणि राम आता राज्यावर बसले पाहिजे असं राजा दशरथाला वाटू लागलं. रामाला युवराज्याभिषेक केला पाहिजे. परंतु यावेळेस नियतीचा खेळ वेगळा झाला. राजा दशरथाने पूर्वी देवासुर संग्रामामध्ये कैकेयीला जे 2 वर दिलेले होते ते 2 वर नियतीने कैकेयीची बुद्धी फिरवली. तिला दुर्बुद्धी सुचली. ती स्वतः दुर्बुद्धी तिची नव्हती, तर मंथरा नावाच्या दासीने तिला भडकवलं आणि रामाच्या ऐवजी भरत राज्यावर बसला पाहिजे आणि रामाला 14 वर्षाचा वनवास झाला पाहिजे अशा प्रकारचे वर मागून घे, अशा प्रकारची दुर्बुद्धी तिला भरवण्यात आली. आणि राजा हे वर देण्यासाठी असहाय्य ठरला. पण पितृवचन पाळलं पाहिजे. पितृवचनातून आपण मुक्त झालं पाहिजे. म्हणून श्रीरामांनी राजा दशरथांच्या व्रताचा सन्मान करण्यासाठी त्यांनी वनवास 14 वर्षाचा वनवास पत्करला. सर्व संघ परित्याग केला. योग्याची, संन्यासाची, वनवासी लोकांची वस्त्र धारण केली, वल्कले. राम अयोध्या सोडून निघाले. इकडे महाराजा दशरथ यांचा रामाच्या वियोगाने मृत्यू झालेला आहे. राम राम कही राम, कही राम राम कही राम, तनु परिहरी रघुवीर विरह राहू गए सुरधाम. राम 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 असं म्हणत म्हणत महाराजा दशरथांनी आपला देहत्याग केला. त्यावेळेस नियतीच्या इच्छेप्रमाणे भरत अयोध्येत नव्हते. ते मामाच्या गृही गेलेले होते. तेथून ते परत आले, पण भरतांनी राज्य स्वीकारलं नाही. ते तेथून निघून गेले आणि तोपर्यंत रामाचा मुक्काम चित्रकूट या पर्वतावर होता. भरताने रामांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला की काही करा, मी राज्यभार स्वीकारणार नाही, पण तुम्हीच परत आता अयोध्येला फिरावं. रामांनी भरताचा आग्रह पाहून त्यांना बंधुप्रेम काय असतं हा चित्रकूट पर्वतावर झालेला राम भरत यांचं मिलन किंवा ही जी भेट आहे हा संदेश देणार आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येला परत येण्यासाठी तयार नव्हते. त्यांनी समजूत काढली भरताची. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. भरता तू परत जा. इथे कोणाचाही दोष नाही. मनुष्य हा पराधीन आहे.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इथे कुणाचाही दोष नाही. तू माता कैकेयीला दोष देतोय तोही चुकीचा आहे. पित्याला आणि मात्याला दोष देणं, हा तू जो काही दोष देत आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. माय कैकेयी ना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. राज्याचा त्याग, वनवास, या सर्व आपल्या कर्माची फळं असतात. आपल्या कर्माची फळं असतात. हा संचिताचा खेळ आहे. त्यामुळे इथे कोणाला त्रास देऊ नको, कोणाला दोष देऊ नको. मनुष्याचं जे मिलन आहे, मनुष्य एकमेकाजवळ येतो, तोही कसा येतो? दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ, पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. भरतजींना आपल्या पादुका श्रीरामांनी दिल्या. भरत अयोध्येला परत आले. अयोध्याच्या जवळ नंदीग्राम या ठिकाणी त्यांनी त्या पादुकांची स्थापन केली आणि रामाच्या वतीने निस्पृह होऊन त्यांनीही 14 वर्ष त्या अयोध्येचं पालन केलेलं आहे. आणि रामाने सांगितलेले जे जे काही कर्तव्य होती त्या सर्व कर्तव्याचा राजधर्म सांगितला आहे. प्रभू राम श्रीरामांनी त्यांना राजधर्म सांगितला आहे. पुढे अनेक परिचितांचा राबता तिथे सुरू होईल म्हणून श्रीराम हे पंचवटीमध्ये दक्षिणेत आले, गोदावरी काठी. तिथे रावणाची बहीण शूर्पणखा हिच्याशी संघर्ष झाला आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कान कापले आणि ती रावणाकडे गेली. रावणाला तिने बदला घेण्यासाठी उत्सुक केलं. तेव्हा रावणाने त्याचा मामा मारीच याला तिथे पाठवलं. त्याने सुवर्णाच्या हरिणाचं रूप घेतलं. सीतामाता त्याला बोलली, त्याची शिकार करून आणा आणि त्याची कुंचकी मला शिवायची आहे. अशा प्रकारची मागणी तिने केली. भगवान श्रीराम त्या हरणाच्या मागे धावले. लक्ष्मणाला रक्षणासाठी ठेवलं होतं, परंतु तिथे लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. रामाने बाण मारल्याबरोबर तो मारीच ज्याने हरणाचं रूप घेतलं होतं त्याने लक्ष्मणाच्या नावाने ती धावा तिथे केला. सीतेला वाटलं ही सगळी माया होती. सीतेला वाटलं श्रीराम प्रभू संकटात आहे. तिने लक्ष्मणाला आग्रह केला. लक्ष्मणाने एक तिथे रेषा आखली, तिला लक्ष्मण रेषा असं म्हणतात. माता सीतेला सांगितलं की ही ओलांडून येऊ नका, परंतु सीता माता तिथून रावणाने मायावी कपट वेश धारण केले असल्यामुळे, साधू वेश धारण केला असल्यामुळे ती त्याला भिक्षा देण्यासाठी आली आणि तिचं हरण केलं आहे. या सगळ्या गोष्टी
नियतीने तिथे घडून आणलेले आहेत. मृग सोन्याचा जगी असंभव, पाहून त्याला भुलले राघव. मृग सोन्याचा जगी असंभव, पाहून त्याला भुलले राघव. श्रीरामांना फसवून गेल्या दुष्ट मायावी राक्षसिनी. दैव जाणले कुणी हो, दैव जाणले कुणी. दैव कोण जाणताय? अर्थात ही परमात्म्याची लीला होती. त्याच्या आधी मूळ सीता अग्नीमध्ये ठेवलेली होती आणि जी सीता तिथे होती ती सीता मायावी होती. सीतेची छायारूप होती, परंतु जगतासाठी मात्र ती प्रत्यक्ष सीताच आहे असं जगाला दाखवण्यासाठी हे सर्व केलं होतं. म्हणून त्या सीतेचं हरण का झालं तर लक्ष्मण रेषा ओलांडली. आपल्याही जीवनामध्ये धर्माने, परंपरेने, कुलधर्म कुलाचाराच्या लक्ष्मण रेषा आखून दिलेल्या आहेत. आपणही त्या कधी ओलांडू नये. आणि जे जे लोक या लक्ष्मण रेषा ओलांडून जातात त्यांना पुढे संकट आणि दुःख भोगावं लागतं, याचा संदेश या रामकथेतूनही आपल्याला मिळतो. परंपरेच्या, धर्माच्या, श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम यांनी आपल्याला धर्म मर्यादा आखून दिलेल्या आहेत. या कधीही ओलांडू नये हे या सीता मातेच्या या प्रसंगावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर सीतेचं हरण रावणाने केलं. मध्ये जटायूचा प्रसंग आहे. या सगळ्या कथा आपल्याला ज्ञात आहेत. आपण त्याचा स्वतंत्र रामायण याच्यावर आपण नंतर रामकथा जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा त्याचा आपण विचार करणार आहोत. सीतेचं हरण झाल्यानंतर सीतेचा शोध सुरू झाला. त्यावेळेस त्यांना हनुमंताची भेट झाली. हनुमंताने सुग्रीवाची भेट घालून दिली. वाली आणि सुग्रीव दोघे बंधू होते. त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला आणि प्रभू रामचंद्राने सुग्रीवाची बाजू घेऊन वाली हाही आपला धर्म चुकलेला होता म्हणून वालीलाही त्यांनी ठार केलं. परंतु वालीने मृत्यूसमयी आपलं सर्व प्रकारचं वैर सोडलं. प्रभू रामाला तो शरण आला. त्यानंतर ते समुद्रकिनारी आले. सागरावर तिथे मध्ये जटायूची भेट झालेली होती. जटायूने रावणाच्या सर्व गोष्टी सांगितल्या की रावणाने सीताहरण केलेलं आहे. पुढे समुद्रकाठी आल्यानंतर जटायूचा बंधू संपाती याची भेट झाली. त्याने लंकेतल्या सर्व हकीकत श्रीरामांना कथन केली. मग श्री हनुमानजी लंकेत गेलेले आहेत. जांबुवंतांनी त्यांना प्रोत्साहित केलं. हनुमंता, तू हा सागर लंघून जाऊ शकशील. उत्तिष्ठ हरिशार्दूल लंघयसे पवार्णवम. तुझ्यात बळ आहे. हनुमंताला शाप होता. हनुमंत आपलं बल विसरून गेले होते आणि कोणीतरी त्यांना त्याची आठवण करून देईल तेव्हा त्यांना ते बल प्राप्त होणार होतं. जांबुवंतांच्या रूपाने ते बल पुन्हा प्राप्त झालं. तिथे ते रावणाच्या दरबारात गेले. रावणाने त्यांना त्यांच्या शेपटीला अनेक प्रकारची ते तेल वगैरे लावून चिंध्या बांधून ती शेपटी पेटवली. हनुमंतांनी सर्व लंका जाळली. नंतर ते या काठाला आले. त्याच वेळेस विभीषणाचा अपमान करून रावणाने विभीषणाला, जो धर्मात्मा होता, त्याला आपल्या राज्यातून हकलून दिलं. लाथ मारली आणि लाथ मारल्याबरोबर लंकेचं सर्व वैभव नष्ट झालेलं होतं. विभीषणाचा श्रीरामांनी स्वीकार केला. पुढे समुद्रावर सेतू बांधण्याचं ठरलं. समुद्र प्रसन्न झाले. समुद्राच्या त्याच्यावर रामनामाचे पत्थर किंवा दगड हे तरून गेले आणि हा सेतू बांधल्यानंतर सर्व लंकेमध्ये आले. लंकेमध्ये राम रावण युद्ध झालं. राम रावण युद्ध झाल्यानंतर रावण सहित कुंभकर्ण वगैरे सर्व राक्षसांचा नाश झाला.
हे सर्व पूर्वीचे जय आणि विजय नावाचे जे राक्षस होते, जे खरे विष्णूचे द्वारपाल होते, संकालिकांनी त्यांना शाप दिल्यामुळे ते असुर योनीला प्राप्त झालेले होते, तेच रावण आणि कुंभकर्ण भगवंताने त्यांचा वध केला. त्यानंतर भगवान अयोध्येला परत आले आणि परत आल्यानंतर तिथे पुन्हा सीतेची अग्निपरीक्षा वगैरे झाली. हा मधला काळ आहे. त्यानंतर प्रभू रामांना सीता ही भूमी कन्या असल्यामुळे त्या पुन्हा भूमीत गेलेला आहे. नियतीच्या इच्छेनुसार माता सीतेची तिथे निंदा झाली आहे आणि त्या निंदेचा परिणाम म्हणजे सीता माता तिचा त्याग प्रभू रामचंद्रांनी केला. आणि त्यानंतर सीता वाल्मिकींच्या आश्रमात आली. तिथे याच्यामध्ये तिला 2 लव आणि कुश नावाचे पुत्र झाले. सीता मातेचा जो रामायणाचा संदेश आहे तो नीट लक्षात घ्या. माता सीतेचा आधी अग्निपरीक्षा झालेली होती, परंतु समाजामध्ये कुत्सित विचाराचे असे दुष्ट लोक असतात. ते कोणी कितीही चांगला असला तरी निंदा करायचं सोडत नाही. तिथे निंदा होत होती. रामायण संदेश देतोय की निंदा किती करायची यालाही मर्यादा असली पाहिजे. कोणाच्या जिव्हारी लागेल अशी निंदा करू नये. या निंदेमुळे, खोट्या आरोपांमुळे अनेक लोकांनी आपलं जीवन समाप्त केलेलं आहे. हे आजही आपण पाहत असतो. म्हणून कोणाच्या जिव्हारी लागेल अशी निंदा करू नका, हा संदेश रामायणाचा आहे. पुढे माता सीता या धर्तीमध्ये समाविष्ट झाल्या. त्या म्हणून आपल्या लक्षात येईल कितीही मनुष्य अवतारी असला जरी देवाचा, तरी या संसाराचे सुखदुःख हे माणसाला भोगावे लागतात. आणि सुखदुःखाने मनुष्याच्या जीवनामध्ये फार काही सुख मिळत नाही. सुखाचा केवळ आभास असतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. असा हा आपल्या जीवनाचा प्रवास असतो. अवतारी पुरुषांच्याही जीवनामध्ये असेच प्रवास झालेले आहेत. परंतु त्यांनी त्याही संकट काळामध्ये धर्मरक्षण केलेलं आहे. भगवंताचे अवतारच मुळात असुरांचा, राक्षसांचा, धर्मद्वेषी लोकांचा नाश करण्यासाठी झाला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. श्रीराम यांनी मनुष्य अवतार धारण करून मर्यादा पुरुषोत्तम धारण त्यांनी अवतार धारण केला आणि आपले कौटुंबिक संबंध कसे असावेत याचा आदर्श जनतेपुढे ठेवला आहे, साऱ्या विश्वापुढे ठेवलेला आहे. प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्यातले संबंध, बंधू प्रेम यांच्यातले संबंध, चारी भाऊ, त्या चारी भावांचं जे चरित्र आहे ते जगाला अखंड बंधू भावाची एक प्रेरणा देत असतील. आणि शेवटी या विश्वामध्ये आपण आपलं कार्य करावं. पुढे प्रभू रामचंद्रांनी आपला देह शरयू नदीमध्ये विसर्जित केला आहे, लक्ष्मणाने केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे प्रभू रामचंद्र यांचं चरित्र शुकदेवांनी महाराजा परीक्षिताला सांगितलं आहे. रामाचे पुत्र लव आणि कुश यांच्यापासून निर्माण झालेल्या पिढ्या कोणत्या होत्या ते सांगितलं पाहिजे. आणि त्या सर्व चारी बंधूंच्या पिढ्या, त्यांचं राज्य, त्यांचं कर्तृत्व या सगळ्यांच्या वहापोह श्री रामायणामध्ये केलेला आहे. रामकथा संत तुलसीदासांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यम पापहरम सदा शिवकरम विज्ञान भक्तिप्रदम माया मोह मलापहम सुविमलम प्रेमांबुपूरम शुभम.
श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसार पतंग घोर किरणै दह्यन्ति नो मानवः. अत्यंत पुण्य फल प्राप्त करून देणारी ही रामकथा आहे. आपण हिचा थोडक्यात आढावा घेतला कारण आपल्याला स्वतंत्रपणे रामकथा करायची आहे. म्हणून श्रीरामाचा जप, श्रीरामाचं नाम, राम नाम उच्चारा, जन्माचे सार्थक करा. राम नाम सत है, सत बोले गत है. हा एक आदर्श या श्रीरामाच्या चरित्रातून आपण हे सगुण चरित्र काय आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. सज्जनांना वंदन करा, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. पहा, नाम संकीर्तन आणि कीर्तनाची काय मर्यादा आहे हे संत आपल्याला सांगतायत. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कथा होतात, कथा या मनोरंजनासाठी नाही, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कथा मध्ये विनोद, चुटके या गोष्टी वर्ज्य आहेत. या गोष्टी इथे मान्य नाहीत. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी मर्यादा घालून दिलेल्या आहेत, हा दोष लागतो. ज्ञान भक्ती वैराग्य याची निर्मिती होऊन निष्काम अशी भक्ती जीवाकडून व्हावी, यासाठी हरिभक्तांच्या आणि या भगवान विष्णूने जे जे अवतार घेतलेले आहे त्यांच्या या कथा मानवाला सजग करण्यासाठी या पुण्यकथा आहे. या सर्व पुण्यकथा आहे. या मनोरंजनासाठी नाही, तर मानवाच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. मानवी जीवनाचं क्षेम आणि कल्याण करणारी ही रामकथा आहे. श्रीरामाच्या चरित्राचा अभ्यास केल्याने मनुष्यामध्ये शुद्ध आणि सात्विक वृत्तीचा उदय होतो. आणि रामकथा या रामाचं चरित्र आपल्याला काय सांगतं? जीवनातील कोणतीही समस्या असो, ती उच्च स्तरीय वृत्तीने सोडवण्याची क्षमता माणसामध्ये येते. कुठलीही समस्या असो, पण ती सोडवताना हलके मार्ग हे धरायचे नसतात. उच्च स्तरीय वृत्तीने सोडवण्याची रामायण अजून शिकवतं. विरोध व्यक्त करायचा असेल, पण विरोध व्यक्त करताना रामकथा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा रामकथेने सांगितलं आहे की रामकथा श्रवण केली तर माणसाच्या मनामध्ये विरोध भाव व्यक्त करताना वैर भाव निर्माण होत नाही. विरोध असेल पण विरोधाच्या पाठीमागे वैर भाव नसावा. विरोधाच्या पाठीमागे प्रेम असतं, तर वैराच्या पाठीमागे दुष्टता असते. ही दुष्टता आपल्याला टाकून द्यायची आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे रामचरित्र म्हणजे आहे काय? रामचरित्र, प्रभू रामाचे चरित्र म्हणजे आधुनिक भाषेत तुम्ही ऐकलेला शब्द असेल तो आपण वेगळ्या अर्थाने इथे घेतो आहोत. श्री रामचरित्र म्हणजे सरळ जीवन पॉलिसी आहे. ही उतरून घ्या. सरळ जीवन पॉलिसी म्हणजे रामचरित्र आहे. म्हणून चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. अशा प्रकारे आपण ही श्रीरामचंद्रांचं चरित्र इथे श्रवण केलेलं आहे. हे सर्व चरित्र श्रवण करणाऱ्यांचं सर्व प्रकारचं जे काही मल असेल, दोष असेल, पाप असेल, हे सर्व हरण होत असतं. म्हणून रामचरित्राचं गायन नेहमीच केलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामो
दर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम गंगा माता की जय भारत माता की जय नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।